टॅरो कार्ड हे इंडियन शास्त्र नाहीये, हे बाहेरचं आहे. पण आपण म्हणलं ना की ज्यांचा देवावर विश्वास नाहीये, काही बुद्धिस्ट किंवा काही नास्तिक क्लायंट आपल्याकडे येतात, पण त्यांना त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा असतो. बऱ्याच लोकांचं मी बघितलं की जन्मतारीख पण नाहीये, जन्म वेळ वगैरे काहीच नाहीये. अशा वेळी आपण टॅरो कार्ड रिडिंगचा ऑप्शन देतो. आणि टॅरो कार्ड रिडिंग मध्ये कसं असतं, तुम्ही कुठलाही प्रश्न मांडला की त्याचा आपण स्प्रेड टाकतो आणि त्यांनी जे कार्ड चूज केले त्याच्यावरून आपण आन्सर करतो. त्याच्यामध्ये प्रेडिक्शन नसतं, पण जसं मी म्हटलं की पुढे तुम्ही काय स्टेप अप करायचंय, काय पाऊल उचलायचंय, हे आपण त्या कार्ड्स थ्रू बघू शकतो. आणि 10 पैकी 8 केसेस आम्ही अशाही केल्यात की मागच्या जन्मातल्या काही गोष्टी, ज्याचा दोष आत्ताही त्यांना आहे, किंवा पास्ट रिलेशनशिप, काही एक्स होते त्याचा आत्ता काही इश्यू आहे का, किंवा आत्ताचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जो सगळ्यात जास्त फॅक्टर आहे प्रॉब्लेम म्हणून, त्याच्यावर पण टॅरो कार्ड रिडिंग खूप हेल्पफुल राहते. एखादी केस सांगू शकाल तुम्ही टॅरो कार्ड बाबत? हा, लव्ह मॅरेजचाच विषय होता आणि करायचं होतं पण खूप भांडणं व्हायची त्यांची. तेव्हा ते टॅरो कार्ड रिडिंगसाठी आले होते आणि दोघांना इंडिव्हिज्युअली आपण स्प्रेड टाकला, तर दोघांच्या ह्याच्यामध्ये पास्ट लाईफचे कार्ड आले होते, जे दोघंही त्यांच्या पास्ट लाईफमध्ये कनेक्ट होते आणि पास्ट रिलेशनशिप मध्ये पण कनेक्ट होते. सो ती डिटॅचमेंट करण्यासाठी त्यांना मला काही क्रिस्टल थेरपी द्यावी लागली. आणखीन एक गोष्ट, प्रेग्नन्सीसाठी पण आपण ख्रिश्चन क्लायंट होते, त्यांना टॅरो कार्ड रिडिंगचं आता 3 वर्षापूर्वी काही थेरपी दिली होती. तिथे त्यांचं सेम सेपरेशनचं कार्ड आलं, टाइमचं कार्ड आलं आणि थर्ड कार्ड होतं फॅमिली, आणि तिथे छान 2-3 चिल्ड्रनची कार्डचं फोटो होता. मग तिथे मी त्यांना तेच सांगितलं की सेपरेशन म्हणजे आता डिवोर्सचा योग आहे. टाइमचं कार्ड आलं म्हणजे थोडं थांबवा, वेळ घ्या, आणि फॅमिलीचं कार्ड आलं इट मीन्स हे सगळं तुम्हाला मिळणार आहे, फक्त पेशन्स तुमचे वाढवायची गरज आहे. सो हे क्लूज मध्ये येतात, पण ह्या गोष्टी खरंच खऱ्या होतात. कुठले कुठले कार्ड असतात त्याच्यामध्ये? सो हे प्रोग्रेसचं कार्ड आहे आपल्याकडे. ह्याच्यामध्ये एक लेडी आहे, म्हणजे आता रिसेंटली एका मुलीचा क्वेश्चन होता की मला अब्रॉडला जाऊन शिकायचंय, घरच्यांची परिस्थिती नाही, मी लोन करून जाणार आहे, तर मी जाऊ की नको. तिच्या 4 कार्ड मध्ये हे कार्ड आलं होतं की प्रोग्रेस होणार आहे, सो तिने तिथे जाणं गरजेचं आहे. हे ट्रूथ आहे की असं एक क्लायंट होते की त्यांना हेल्थ इश्यूज खूप जास्त होते, एक झालं की दुसरं झालं की तिसरं कंटिन्युअस चालू होतं. तर त्यांचं म्हणणं होतं की माझ्या काय लक्षात येत नाही की मी एवढी ग्रासली जाते. तर त्यांचं हे कार्ड आलं होतं ट्रूथ, की काहीतरी खरं आहे, कदाचित त्यांच्या स्वतःमध्ये ते दडलेलं होतं, त्यांनी व्यक्त होणं गरजेचं होतं. आणि त्यांनी सांगितलं मग एक्स्ट्रा मॅरिटल काही रिलेशन झाले, तिथून तो दोष लागलाय, मग आपण तो क्लिअर केला होता. हे हिलिंगचं कार्ड आहे, ठीक आहे. सो लहान मुलांचं एक रिसेंटली ती मुलगी अजिबातच अभ्यास करत नव्हते, अगदी 43% आले होते 80 वरून. तर तेव्हा तिला हिलिंगची गरज होती. तिचं एक रिलेशनशिप स्कूलमध्ये चालू होतं, तिथे ब्रेकअप झाला होता आणि आता 10th आहे. सो तिच्या आईने जेव्हा प्रश्न मांडला होता त्याच्यामध्ये हे कार्ड आलं होतं आणि हा कोइन्सिडन्स नव्हता. हे क्रिएटिव्हिटीचं कार्ड आहे. सो जेव्हा स्टुडंट्स येतात की आता 10वीच्या सुट्ट्यात, 12वीच्या सुट्ट्यात, पुढे आम्ही काय करू आम्हाला, तेव्हा त्यांच्या कार्ड्स मध्ये क्रिएटिव्हिटी चालू, म्हणजे आपण आर्ट्स त्यांना सजेस्ट करू शकतो, फॅशन डिझायनिंग सजेस्ट करू शकतो. त्यानंतर जे मी मगाशी म्हणलं की थोडा वेळ जाऊ द्या, टाइम. आणि IT मधले क्लायंट जेव्हा स्प्रेड टाकतात त्यांच्या काही क्लॅशेसमुळे, तिथे बरेचदा असं होतं की टाइमचं कार्ड येतं की एकमेकांना वेळ द्या, वेळेची कमी आहे. आणि हे कुठेतरी मी म्हणेल की एंजल ब्लेसिंग्स वगैरे, त्याच्यामुळे हे कार्ड्स येतात. डिसिजन, जेव्हा डिवोर्सच्या काही केसेस येतात, खूप वाद होतात, काय करायचं काही नाही, तिथे हे कार्ड हमखास येतं की निर्णय घेऊन टाका. तो कोणता, त्याच्यावर पुढचं कन्सल्टेशन डिपेंड असतं आपलं. ओके, सो हे प्रोटेक्शनचं कार्ड आहे आणि हे खूप छान आहे की एक फिमेलला एक मेल प्रोटेक्ट करतो. तर जेव्हा इंटरनल फॅमिली काही भांडणं असतात आणि कपल्समध्येच त्याचे वाद चालू असतात, सासू सुना, सासरे सुना, असं काही, तिथे मग हे कार्ड आलं की मी सजेस्ट करते तिच्या हस्बंडला की तू तिला प्रोटेक्ट करण्याची फार गरज आहे. येस येस. जास्त अॅक्युरेसी कुठल्या याच्यामध्ये राहते, पण कुंडलीतनं तुम्ही पाहिलेलं, वास्तूमध्ये की कार्ड मधनं? सेम 100%. मी गॅरंटी घेते की सगळे शास्त्र तुम्हाला 100% अॅक्युरेटली मी सांगू शकते. नाही, पण एखाद्या व्यक्तीने समजा आधी त्याची कुंडली दाखवली, तुम्ही त्याला काही जे आहे ते सांगितलं, पुन्हा त्याने कार्डच्या थ्रू पाहायचं ठरवलं, तर ते सिमिलर निघतं की? सिमिलर, 100% सिमिलर निघतं. ओके. इव्हन एखादा इश्यू त्यांनी बाहेर डिस्कस केला असतो आणि आतमध्ये येऊन सेम आन्सर आलेले असतात. हे आमच्याकडे फीडबॅक आहेत तसं.